शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विक्की पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार शनिवार 4 एप्रिल 2026. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे चाळीसगाव म्हैस मार्केटमध्ये. तर मित्रांनो, हा बाजार शनिवारचा असतो सकाळी 8 वाजेपासून. तर हा बाजार 1-2 वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता गुजरातची दावणी पूर्ण गुजरातची खरेदी असते या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण एंट्री मारलेली. मित्रांनो, आता बाजार सध्या उन्हाळ्यामध्ये बाजार एकदम नॉर्मल भरणार आहेत आणि तेजीचे बाजार आहेत मित्रांनो. सध्या किमतीमध्ये भरपूर फरक आलेला आहे. पावसाळ्यामध्ये निवड्यामध्ये बाजार जरा स्वस्त असतो आणि उन्हाळ्यामध्ये जरा बाजार हा तेजीमध्ये असतो आता, कारण तिकडे पण गुजरातमध्ये त्यांना म्हशी वगैरे भेटत नाही. आता या ठिकाणी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. तिकडे समोर पाहता या म्हशी चेक करून दिली जाते मित्रांनो. हे पहा, तुम्हाला दाखवतो मी समोर. ठीक आहे, ही म्हैस आता चेक करून दिली जाते. या ठिकाणी विक्री झालेली ती म्हैस. हे पहा, चेक करता तिला. मित्रांनो, बाजार शनिवारचा असल्यामुळे या ठिकाणी बरेच, आणि चाळीसगाव मार्केट म्हटलं गेल्यावर मित्रांनो खूप मोठं मार्केट आहे. आणि या ठिकाणी बैलांचा, गाईंचा, म्हशींचा, शेळींचा बाजार भरतो. त्यामुळे या ठिकाणी बरेच शेतकरी लांब लांबून खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी आता या म्हैसला खरेदी केलेली, चेक करून दिले जाते. तुम्हाला त्यांचे दावणीतले पण व्हिडिओ दाखवतो मी. आता बघा, इकडे पूर्ण दावण वगैरे भरलेली. किमती वगैरे पण सांगतो मित्रांनो. हे पहा, 1,30,000 रुपये किंमत सांगता येते. व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत. तर किती वेंदा आहे बरं आहे? किती वेंदा आहे आता? दुसऱ्या वेताला आहे. बरोबर. काही मागणीमध्ये 1,10,000 पर्यंत मागू राहिले. 1,20,000 आपले देऊन टाकायचे त्याला. 10,000चा डिफरन्स आहे आता. काय दुधाची बोली असेल तरी जाणल्यानंतर 10च्या वर देणार आहेत ते का? 5-5 देणार आहे मित्रांनो, 10च्या वरती देणार आहे. हे पहा, क्वालिटी वगैरे म्हशीचे पाहू शकता आपण या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी बरेच व्यापारी पण येतात खरेदीसाठी चाळीसगाव मार्केटमध्ये. आणि या ठिकाणी शेतकरी पण आलेले असतात. तेव्हा भरपूर म्हशी आलेले आहेत मित्रांनो. तेजीचा बाजार आहे, भरपूर तेजी मित्रांनो म्हशींना. हे पाहू शकता आपण या ठिकाणी. दाखवतो तुम्हाला मी, संपूर्ण म्हशी दाखवणार आहे. तिकडे कोण भेटली? हिची काय किंमत लावली? हा, हिची काय बोली असणार आहे? 12 लिटर दूध चालू आहे आता, 6 चालू आहे. काय ऑफर विपर आहे मग? 1,90,000 रुपये. काही मागणी केली कोणी? 1,40,000 मागू राहिले. होईल का फायनल? कितीपर्यंत होईल तरी? 1,60ला होणार आहे. किती वेळा आहे बरं आता? तिसऱ्या वेताला असेल. तर आपली खरेदी कुठली असते मग? भावनगरची खरेदी असते. महिन्यामध्ये किती गाड्या येतात आपल्याला? 5-6 गाड्या येतात. आता भरपूर तेजी दिसते बरं बाजाराला. बरं, कारण तिकडे पण माल भेटत नाही ना. तिची काय ऑफर आहे मग आता? दिली गेली काही? कसाला व्यवहारी चाला? 1,30,000ला व्यवहार झालेला आहे. कुठले शेतकरी बांधव घेणारे? पाचोऱ्याचे. आणि चिकाला आहे का ते? तर 2 टाईमला काय देते मग आता? 4 देते काही? बरोबर. तर शेतकरी बांधव आता 4 देते. सेल झालेली. जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो. शनिवारचा बाजार असो, 8 दिवस पण आले तरी यांच्या गोड्यामध्ये तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटेल. हिची काय ऑफर आहे मग आता? 1,60,000 रुपये द्या गेला. कशी होईल बाकी? 1,30,000 पर्यंत द्यायची आपल्याला. बरोबर. दुधाला काय सारे? 4 चालू आहे का ताई? 4 चालू आहे तिला. खाली काय मेल आहे का फिमेल आहे? मेल आहे का? बरोबर. ही बाजूची 5 चालू आहे गेला आता सध्या. किती वेळा आहे बरं ताई? तिसऱ्या वेताला मित्रांनो पाहू शकता आपण याखाली. आणि काय ऑफर असणार हिची वाली? 1,40,000 रुपये ऑफर असणार आहे. चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधवाला 5,000 रुपयाचा 100% फरक असणार आहे. दुधाला काय सांगितलं आपण? 5. ही बाजूची गावाने काही? किती दिवस घेणार आता? ही 7-8 दिवस घेणार आहेत. किती वेळा आहे बरं आता? ही दुसऱ्या वेताला आहे काही? काय बोली असणार हिची मग जणल्यानंतर अंदाज? 10च्या वरती. आपल्याकडे जे आपण म्हशी ते सर्व 10च्या वर सर्व 10-12 देणार आहेत. आणि बाजूची 15 दिवसाची कच्ची. आता ही काय ऑफर आहे म्हैस वाली? 1,40,000 ऑफर आहे. व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहेत. किती वेळा असणार आहे आता ही? दुसऱ्या वेताला. आपल्या दावणीमध्ये 2-3 वेताला म्हशी असतात. या हिची वाली 1,50,000 रुपये किंमत आहे. काही बाजारामध्ये मागणी केली का कोणी? 1,15,000ला बाजारामध्ये मागणी झालेली. गाभण आहे काही? किती दिवस घेणार आता? 20 दिवसाची कच्ची. तरी हिची बोली 10 लिटर असेल. 10-12 वरती असेल हिची. बरोबर. ही बाजूची 1,60,000 रुपये ऑफर आहे का? होईल का कमी जास्त याच्यात? बरोबर. ही बी कच्ची का अजून? किती दिवस घेणार आता? ही 15 दिवसाची कच्ची अजूनही. होईल अजून व्यवहारामध्ये कमी जास्त? बरोबर. काय गिरेक कसं आहे सध्या?
गिराईक चांगलं आहे का? हिची वाले काय ऑफर आहे? हिची 1,70,000. 1,70,000 रुपये. काही मागणी केली कोणी? हा मागताय 1.5 लाखला मागू राहिले. आणि किती दिवस बाकी येईल आता? तिला काय 1 हफ्ता तिकडची 1 हफ्त्याची कच्ची. काय बोलली असणार आहे मग दुधाची? 13-14. 13-14 लिटरची बोली असणार आहे. ही बाजूची हिची 1,90,000. 1,90,000 रुपये. मागताय तिला 1,60,000. 1,60,000 पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली. तरी काय द्यायची काय होईल मग तरी फायनल मग? फायनल म्हणून नाही 1,70,000. कितीपर्यंत? 1,70,000. 1,60,000 पर्यंत होणार आहेत. ही बाजूची हिची 1,30,000. 1,30,000. काही मागणी मागणी केली तिला 1,00,000. लाखापर्यंत मागू राहिले. तरी काय अंदाज असणार आहे फायनल किंमत मध्ये यायची? 1,15,000. 1,15,000 द्यायची आपल्याला. बरोबर. तर मित्रांनो आपल्याला संपूर्ण म्हशींच्या किमती कव्हर केलेल्या आहेत. ज्या आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर चांगल्या दुधाच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा. पवन पाटील 9730 94 91 62. बरोबर. आपला बाजार आहे चाळीसगावचा बाजार असतो. 8 दिवस आले तर आपल्या गोट्यामध्ये पण म्हशी भेटतात आपल्याला. बरोबर. तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण म्हशींच्या किमती कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जर पवन शेट यांच्याकडे जर म्हशी खरेदी करायची आले असतात यायचे असेल तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता. त्या ठिकाणी भरपूर आलेले आहेत मित्रांनो म्हशी आणि बाजार जरा तेजीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी गिऱ्हाईक बी भरपूर कमी दिसत आहे आज. मित्रांनो चाळीसगावचा बाजार म्हटलं गेलं तर या ठिकाणी म्हणजे बैलांचा म्हशींचा गाईंचा असा बराच बाजार असतो ना. यामुळे या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव येत असतात खरेदीसाठी आणि मागण्या पण चालू त्यांच्या धावून. आता कोणी लाखला मागतंय, कोणी 1.25 लाखला मागतंय. आता या ठिकाणी असं नाही की 1 लाख रुपयाची म्हशी, कमीत कमी लाखाच्या वरतीच मित्रांनो 1,30,000च्या पुढेच म्हशी आहेत मित्रांनो. हे पहा म्हशींची क्वालिटी वगैरे चांगली. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या खरेदीसाठी आपण पवनदादा यांचा नंबर टाकलेला असतो. या ठिकाणी आता शेड मंडप वगैरे पण बांधलेलं आहे कारण उन्हाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे अवकाळी पाऊस पण चालू आहे सध्या. अवकाळी पाऊस चालू असल्यामुळे मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचं खूप नुकसान होत आहे मित्रांनो. त्यामुळे मग जो येणारा जो फायदा आहे शेतकऱ्यांचा ज्या उत्पन्न होणार होता त्या आता उत्पन्नामध्ये भरपूर फरक आलेला आहे कारण खूप नुकसान होतं आहे मित्रांनो शेतकरी बांधवांचं. म्हणून एवढं आता म्हैस जर खरेदी करायला गेलं तर मित्रांनो 1-1.5 लाखाची म्हैस भेटते. आणि उन्हाळ्यामध्ये म्हशींचं दुधामध्ये लई घट होऊन जाते. म्हणजे भरपूर जी 10 लिटरवाली असते मित्रांनो ती 7-8 लिटर देते फक्त. 2-3 लिटरचा फरक होतो कारण उन्हाळ्यामध्ये म्हशी दूध देत नाही जास्त. त्यामुळे तेजी पण वाढून जाते आणि तिकडून माल बी भेटत नाही गुजरातमधून. पण हा बाजार मध्ये बघा आता भरपूर आलेले आहेत. तुम्हाला मी किमती कव्हर केले आहेत मित्रांनो. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा तुम्ही समोर या, समोर लाईव्ह व्यवहार करा. कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तर नंबर टाकलेला असतो प्रत्येक व्यापारीचा, पण तुम्ही समोर या, समोर व्हिडिओ पहा आणि समोर आल्यानंतर म्हैस पहा आणि खरेदी करा. कारण आपण व्यापारीचा नंबर टाकलेला असतो. आपलं काम आहे फक्त व्हिडिओ बनवणं आणि शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती देणं की बाजार कसा आहे, बाजार तेजीला आहे का, बाजार नरम आहे, पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर तुम्ही या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्रांनो. कारण बरेच जण व्हिडिओ पाहतात पण कमेंट करत नाही. कमेंट बी करत जा की माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला. कारण मित्रांनो सध्या आता मी 1 महिन्यापासून चाळीसगावला येत नव्हतो बाजाराला, पण आता मी परत आलो कारण ऊन बी एवढंच असेल मित्रांनो आणि कामानिमित्त बी मला बाहेरचे बी व्हिडिओ राहतात माझ्याले. म्हणून मी चाळीसगाव मार्केटला कधीतरी बायचान्स आता पुढच्या बाजारात मी कंटिन्यू येणार आहे मित्रांनो. हे बघा ही संपूर्ण व्यापाऱ्यांचीच मशीद येते या ठिकाणी. हे बघा समोर पहा मित्रांनो हे पूर्ण शेडवर नाही पूर्ण म्हशी बांधलेले आहेत. बाकी 1-1, 2-2 इकडे पण आहेत. आणि मित्रांनो आता सध्या ना भरपूर व्यापारी वर्ग येथून म्हशी खरेदी करण्यासाठी येत आहेत मित्रांनो. मी स्वतः इथं पाहतो ना बरेच व्यापारी मला दिसत आहेत तिथूनच म्हशी खरेदी करतायत आता. तर या तुम्ही पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करता मित्रांनो. म्हणजे आपल्याला पण एक नवनवीन व्हिडिओ काढण्याची एक इच्छा प्राप्त होईल. कारण माहिती का तुम्ही जर मला चांगला प्रतिसाद दिला ना तुम्हाला मी अजून नवनवीन बाजारात दाखवणार आहे. असं नाही की उन्हाळा आहे म्हणून फिरणार नाही मी. तुमचा जर चांगला प्रतिसाद राहील तर 100% तुम्हाला महाराष्ट्रातील पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर या व्हिडिओला कसं वाटलं तर कमेंट करा मित्रांनो. चला जय जवान जय किसान.